MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। हिंदी सक्तीवरून राज ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा केली। 5 जुलैला मनसेचा मुंबईत मोर्चा निघणार आहे आणि त्यासाठी मनसेकडून उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव गेलाय। मोर्चात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलंय। त्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची सुरुवात होणार आहे का? पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार। हिंदी सक्ती विरोधातल्या मनसेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरेंशीही बोलणार असं राज ठाकरे म्हणाले आणि पुढच्या काही तासात राज ठाकरेंकडून तसा फोनही गेला। मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रस्ताव देण्यात आलाय। उद्धव ठाकरेंना 5 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय। राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन करून मोर्चात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं। तसंच एकच मोर्चा हवा, 2 मोर्चे नको असा मनसेचा आग्रह असल्याचं कळतंय। कारण 7 जुलैच्या मराठी अभ्यास केंद्राच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे। कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा निघावा अशी मनसेची भूमिका आहे। सन्मान्य राजसाहेबांची कोणाची काय बोलणं झालंय याची मला कल्पना नाही। कदाचित बोलले असतील, कदाचित बोलले नसतील, मला माहीत नाही त्याची। पण तुम्ही जो मुद्दा म्हणालात की सगळ्यांचा मिळून एक मोर्चा निघाला पाहिजे, ही आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की मराठी माणूस म्हणून एक मोर्चा निघाला पाहिजे, जेणेकरून मराठी माणसाची ताकद ही सरकारपर्यंत दिसेल। या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे। त्यामुळे मनसेच्या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र का याकडे नजरा लागल्यात। राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत कोणत्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा या वाक्याचाही दाखला दिला। या वाक्याचा अर्थ मोर्चाच्या दिवशी कळेल असं सूचकपणे राज ठाकरे म्हणाले। म्हणजेच जर राज ठाकरेंच्या मोर्चात उद्धव ठाकरे आले तर मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या युतीचा मार्ग मोकळा होईल। कोण येणार नाहीत हेही मला बघायचं। म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात। मला असं वाटतं ही अत्यंत महत्त्वाची लढाई आहे। महाराष्ट्राला आवाहन करीन, 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल। बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल। महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार। आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल। कोणत्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं राज ठाकरे महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी सकारात्मकता दाखवली आणि इथूनच ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली। कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातलं मला वाटत नाहीये। पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंबद्दलही विचारण्यात आलं। राज ठाकरेंवर आपला स्टँड काय असा सवाल उद्धव ठाकरेंना केला आणि बाकीच्यांनी माझा स्टँड बघावा असं उद्धव ठाकरे म्हणाले। मी कोणाचा स्टँड बिंड काय बघत नाही, माझा स्टँड हा आहे। मला बाकीच्याने माझा स्टँड काय तो बघावा, बाकीच्याने माझा स्टँड काय तो बघावा। ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी ज्या प्रस्तावावर आतापर्यंत अडलं होतं, मराठीच्या मुद्द्यावरून का असेना राज ठाकरेंकडून मोर्चासाठी प्रस्ताव गेलाय। आता निर्णय उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.